अजित पवार गटाच्या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक यांची उपस्थिती। बैठकीचं निमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक उपस्थित राहिल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीपूर्वी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती। नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। जयंतराव, तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, इकडे असली वाघांबरोबर या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जयंत पाटलांना खुली ऑफर। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल। भाजपकडून 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, ठाकरे गट 1 आणि काँग्रेस 1। शरद पवार गटाचा जयंत पाटलांना पाठिंबा तर 2 अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल। शिवसेना शिंदे गटाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक संपन्न। विधान परिषदेमध्ये महायुतीच्या 9 जागा निवडून आणायच्या आहेत। बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट। पंढरपूरच्या वारीचं राहुल गांधींना दिलं निमंत्रण। खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते देखील यावेळेला उपस्थित होते। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित। विधान परिषदेत झालेल्या शिवीगाळ प्रकरणी दानवेंचं निलंबन। दानवेंच्या निलंबनानंतर सभागृहात गोंधळ। बहुमताच्या बळावर निलंबन केलं, निश्चितच सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। जनतेच्या दरबारात आवाज उठवणार, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। अंबादास दानवेंच्या वक्तव्याबाबत पक्षप्रमुख म्हणून माता भगिनींची माफी मागतो, मात्र अंबादास दानवेंना आपली बाजू मांडू दिली नाही। एकतर्फी निर्णय घेऊन त्यांचं निलंबन केलं, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। सभागृहात याआधी अशी घटना कधीही घडली नाही, त्यामुळे अशा ठरावावर कधीही चर्चा होत नाही। दानवेंच्या मागणीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कारवाई नियमानुसारच झाल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण। महिला सदस्यांसमोर अशा पद्धतीची भाषा वापरणं अयोग्य, अशानं सभागृहात आणि इतर ठिकाणी महिलांना काम करणं कठीण होईल। विधान परिषदेत झालेल्या शिवीगाळ प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। बहुमताच्या जोरावर सभापतींनी आमच्या सदस्यांचं निलंबन केलं, त्यामुळे सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणं, अनिल परब यांचं वक्तव्य। राहुल गांधी काय चुकीचं बोलले? त्यांनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला? त्यांना भगवान शंकराचा फोटो दाखवण्याची परवानगी दिली नाही, हे तुमचं हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन। मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर यांच्यात गुफ्तगू। विधान परिषदेच्या बाहेरच्या लॉबीत दोघं कोपऱ्यात जाऊन बोलत असताना दिसल्यामुळे चर्चांना उधाण। विधानसभेत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि आशिष शेलार यांची भेट। आशिष शेलार यांनी मिलिंद नार्वेकरांचं अभिनंदन केलं। रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक। एका तरुण सरपंचाची हत्या झाली, मात्र रोहित पवार आपली राजकीय पोळी भाजतायत, मुंडे समर्थकांचा आरोप। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत मंत्री उदय सामंत आणि खासदार निलेश लंके यांच्या मतदानाचा अर्ज अवैध। 7 अर्ज हे पीटीआर उतारा नसल्यामुळे अवैध ठरवल्याची माहिती। विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं। विधान भवनात झाली दोघांची भेट। नाशिकच्या येवल्यात नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडेंचं जल्लोषात स्वागत। जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण। दूध उत्पादकांना प्रति लिटर 30 रुपये शिवाय 5 रुपये अनुदान असे 35 रुपये मिळणार, तर भुकटी निर्यात करणाऱ्यांना प्रकल्पांना किलोमागे 30 रुपये देणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा। महाराष्ट्रात दुधाला 40 रुपये दर मिळावेत यासाठी आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा किसान सभेचा इशारा। दुधाचे भाव 12 रुपयांनी खाली आले, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं जगायचं? येत्या 8 दिवसात अनुदानाबाबत निर्णय झाला नाही तर मुंबईकडे येणारा दूध पुरवठा रोखण्याचा राजू शेट्टींचा इशारा। खेड तालुक्यात मंचर गावात आज दूध दरवाढीसाठी आंदोलन। आंदोलनात राजू शेट्टी होणार सहभागी। दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंगबद्दल समाज बांधवांमध्ये रोष। हा रोष दूर करायला हवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विश्वस्त मंडळांचं अध्यक्षांना पत्र। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी ड्रोनद्वारे टेहाळणी होत असल्याची तक्रार। पोलिसांकडून विशेष पथकाची नेमणूक, चौकशी सुरू असल्याची माहिती। मनोज जरांगे 12 जुलैला शांतता रॅली काढणार। या संदर्भात मराठा समाजाची आज जालना शहरात आढावा बैठक।
6 जुलैपासून मराठवाड्यामध्ये जरांगेंची संवाद रॅली. हिंगोलीतून सुरू होणाऱ्या संवाद रॅलीसाठी मराठा बांधवांकडून जोरदार तयारी. 1,500 रुपये घ्या पण गद्दार म्हणू नका, यासाठी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली. ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांच्याकडून पत्रक छापून महायुती सरकारला टोला. अमरावती पाठोपाठ अकोल्यात लाडकी बहीण योजनेसाठी तलाठी पैसे घेत असल्याचं उघड. मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयात तलाठी पटवारीचा दाखला देण्यासाठी 30 ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारल्याचा व्हिडिओ व्हायरल. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अमरावतीच्या वरुडमध्ये तलाठी कार्यालयात लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयात महिलांची गर्दी. मात्र दाखले घेण्यासाठी लागणाऱ्या अर्जाला 10-20 100 रुपये घेतले जात असल्याचा आरोप. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी वाशिममधील सेतू कार्यालयात महिलांची गर्दी. 15 दिवसात नोंदणी करायची असल्यानं कागदपत्र जुळवण्यासाठी महिलांची लगबग. राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106% पाऊस पडण्याचा हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा अंदाज. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शहर आणि अंबड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी. परभणीमध्ये सर्वदूर पाऊस. सेलू, मानवत, जिंतूर, गंगाखेडसह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी. अमरावती जिल्ह्यात 55% पेरण्या पूर्ण, तर चांदूर रेल्वे तालुक्यात केवळ 16% पेरण्या. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ. धुळे जिल्ह्यात फक्त 50% पेरण्या पूर्ण. शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात होणाऱ्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणात 4.5 TMC इतका पाणीसाठा वाढला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका सतर्क. वालधुनी, नेतिवली, कचोरे इथल्या टेकडीवरील कुटुंबांना KDMCची नोटीस. टेकडीवर राहणाऱ्या कुटुंबांना स्थलांतर करण्याचे आवाहन. पुण्यातल्या झिकाच्या रुग्णांची संख्या 7 वर. एरंडवणेमधील 2 गर्भवतींना आणि कोथरूडच्या एका व्यक्तीला झिकाची लागण. 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार. कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याचे शाळांना आदेश. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं पिंपळगाव माळवीतून अहमदनगरकडे प्रस्थान. दिंडीत 60,000हून अधिक वारकऱ्यांचा सहभाग. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात पिंपळनेर इथे श्री संत निळबाराय महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. दिंडीत 75,000 वारकऱ्यांचा सहभाग. सोलापूरच्या भंडी शेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत भाविकांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई. कोणीही VIP आला तरी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील देहेन पांगलोळी राज्यमार्गावर बिबट्याचं दर्शन. तालुक्यातील अन्य भागात देखील बिबट्याचं दर्शन झाल्याची नागरिकांची माहिती. मुंबईमध्ये बँकॉकवरून येणाऱ्या भारतीय प्रवाशाकडून 5.5 किलो गांजा जप्त. 5 किलो गांजाची किंमत 5 कोटी रुपये असल्याची माहिती. DRIची कारवाई. गुजरातच्या जुनागडमध्ये मुसळधार पाऊस. मतियाना गावातील शेतांमध्ये पाणीच पाणी. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील फुलरई गावात सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी. 116हून अधिक जणांचा मृत्यू. हाथरस दुर्घटनेतील नागरिकांना सरकारनं संवेदनशीलतेनं मदत करावी. काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्र सरकारकडे मागणी. हाथरस दुर्घटनेला सरकार जबाबदार. सत्संगासाठी नागरिक येणार असतील तर सरकारनं काय सोय केली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा सरकारला सवाल. हाथरसमध्ये जे घडलं ते अत्यंत दुःखद. उत्तर प्रदेश सरकारला सुरक्षा का देऊ शकले नाही. MIMचे खासदार असुद्दीन ओवैसींची सरकारला सवाल. हिंदू हिंसक असतात असं म्हणणाऱ्यांवर कोणते संस्कार हेच का तुमचं चरित्र. आता कोणत्या शक्तीच्या विनाशाबाबत तुम्ही बोलत आहात. नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना सवाल. काल जे काही घडलं ते गांभीर्यानं घेतल्याशिवाय आम्ही संसदेत लोकशाहीचं रक्षण करू शकणार नाही. यावर योग्य कारवाई व्हायला हवी. नरेंद्र मोदींची राहुल गांधींच्या भाषणावर टीका. लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधींचं नाव न घेता बालबुद्धी असा उल्लेख. राष्ट्रप्रथम ही आमची भावना. देशात आवश्यक बदल करायचे होते, त्यात आम्ही सातत्य ठेवलं. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आम्ही पुढे चाललो. मोदींचं वक्तव्य. काही लोकांची वेदना समजू शकतो,
कारण वारंवार खोटं बोलूनही त्यांचा पराभव झाला. मोदींचा काँग्रेसला टोला. ईश्वराचं कुठलंच रूप स्वतःच्या स्वार्थासाठी नसतं. आमच्या देवी देवतांच्या अवमानामुळे लोक दुखावले. हिंदू धर्माला बदनाम करण्याचा हा पूर्वनियोजित कट. पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्ला. आजची काँग्रेस ही परजीवी. काँग्रेस ज्यांच्यासोबत आघाडी करते त्यांच्यावरच डल्ला मारते. पंतप्रधान मोदींची टीका. एनडीए खासदारांनी राहुल गांधींसारखा संसदेत वागू नये. पंतप्रधान मोदींच्या एनडीए खासदारांना बैठकीत सूचना. तिसऱ्यांदा गैर काँग्रेसी सरकार सत्तेवर आल्यानं विरोधक नाराज असल्याचंही मोदींचं वक्तव्य. अंबानी परिवाराकडून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. 50हून अधिक जोडपे सहभागी. सर्व जोडप्यांना सोन्याचे दागिने, 1,01,000 रुपये आणि गृहोपयोगी साहित्य यांचं वाटप. खराब हवामानामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ आज मायदेशी परतणार. रात्री 8 वाजेपर्यंत विशेष चार्टर विमानानं भारतीय संघ दिल्ली विमानतळावर पोहोचणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.